मी आजच एक न्यूज ऐकली की हस्ताक्षर खराब म्हणून मेणबत्तीनं चटके दिले. पण हे एका दिवसात 2 दिवसात हस्ताक्षर सुधारण्याचं काम आहे का? तर नक्कीच नाही. कारण हस्ताक्षर म्हणजे प्रत्येकाला वाटतं लिखाण म्हणजे हस्ताक्षर, तर अजिबात नाही. हस्ताक्षर म्हणजे तुमचा माइंडसेट आहे, तुमचा एक पॅटर्न आहे. आणि जर तुमचा माइंडसेट योग्य पद्धतीने असेल तर तुमचं हँडरायटिंग हे छान येतं. आणि हे हस्ताक्षर सुंदर येण्यामागे फक्त त्या एक व्यक्ती असतो का? तर नाही. त्या व्यक्तीच्या सराउंडिंग मध्ये काय आहे हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावरच त्याचा माइंडसेट ठरतो. आत्ताच्या काळात जर आपण पाहिलं तर 80% मुलांचं हँडरायटिंग हे खराब आहे. एकाचं आहे का? एकाचं नाही. असे 80 ते 85% मुलांचं हँडरायटिंग हे खराब आहे. हे का आहे? तर सोशल मीडिया, मोबाईल, स्क्रीन टाइम जास्त, त्याच्यामुळे त्यांची मानसिकता ही अशी आहे की ते हायपर ॲक्टिव्हिटी आहे. ती एका जागेवर मुलं बसू शकत नाही. त्यांची एकाग्रता अजिबात नाही. तसंच त्यांचं अंडरस्टँडिंग खूप कमी झालेलं आहे. लिसनिंग ॲबिलिटी ही खूप कमी झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा माइंडसेट हा खूप खराब झालेला आहे. माइंडसेट खराब असल्यामुळे मुलांचं हस्ताक्षर हे खराब आहे. तर मला प्रत्येकाला सांगायचंय, जर तुम्ही हस्ताक्षरावर काम केलं तर नक्कीच मुलांचा माइंडसेट हा चांगला होईल आणि त्याचे फायदे प्रत्येकाला मिळतील. पण ह्याचा धोका समाजाला पुढे जाऊन खूप भयंकर, पुढे जाऊन कशाला, आत्ताच माइंडसेट मुलांचे प्रचंड खराब असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा त्या भयंकर धोक्याला सामोरे जात आहे. मला शासनाला एक निर्वाणीचा संदेश आहे की प्रत्येक शाळेत हस्ताक्षराचं नक्की काम करा. ते सायंटिफिकली झालं पाहिजे, जेणेकरून मुलांच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करता येईल. आणि मी प्रत्येकाला एक चॅलेंज देते की कितीही खराब हस्ताक्षर असू द्या, ते तुम्हाला नक्कीच बदल करून दाखवणार. हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा. शेअर करा, लाईक करा आणि सेव्ह करा. जितक्या जास्त तुम्हाला शेअर करता येईल तेवढ्या जास्त शेअर करा.